रत्नागिरी येथील मराठा भवन येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये टाकळा, अळू, करटोली, केना, दिंडा, कुडा, आंबोसी, पात्री, बांबू, कपारफोडी, करडू आणि आघाडा अशा आदींसारख्या रानभाज्या प्रदर्शनस्थळी उपलब्ध होत्या। यावेळी शास्त्रज्ञ विजय दळवी यांनी मुलांना रानभाज्यांचे आहारातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले। याचबरोबर या महोत्सवात रानभाज्या पाककृती स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये महिलांनी रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। शिवाय या स्पर्धेत प्रथम क्रमांक उल्का पटवर्धन, द्वितीय क्रमांक संगीता नारकर, तृतीय क्रमांक साक्षी अमोल शिंदे यांनी पटकावला। रानभाज्या महोत्सवासाठी सुरेखा भुवड, शोभा गावडे, सिद्धी भुवड, पूजा भुवड, अर्पिता गावडे, दीक्षा आंबेकर अशा इत्यादी महिलांनी विविध रानभाज्या प्रदर्शनात ठेवल्या होत्या। या महोत्सवाला कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते। आज इथे रानभाज्या महोत्सव भरलेला आहे आणि तिथे मी पाककले स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि मी सगळ्या रानभाज्यांपासून पौष्टिक असा पराठा केलेला आहे आणि त्याला माझा पहिला नंबर आलेला आहे। या रानभाज्यामध्ये मी टाकळा, कोरडू, आंबाडी अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या ज्या आपल्या इथे उपलब्ध आहेत त्या भाज्या मी घातल्या आहेत आणि पौष्टिक असा मी हा पराठा केलेला आहे आणि त्याची दाद मला मिळालेली आहे सगळ्यांकडून आणि मला आत्ता खूप आनंद झाला आहे, छान वाटतंय मला। माझं नाव शेफ मेघना शेलार। मी नवनिर्माणमध्ये फूड प्रोडक्शनची फॅकल्टी आहे आणि आज मला कृषी विभागाने पाककला रानभाज्यांचं पाककलेचं स्पर्धन करण्यासाठी बोलवलं होतं। ह्यामध्ये आज टोटल महिलांनी 8 महिलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। खूप नाविन्यता होती कारण रानभाज्या आता रानभाज्यांपासून पदार्थ आता हे खूप लुप्त होत चाललेत कारण आपल्या नवीन पिढीला ह्याची माहिती नाही रानभाज्यांची। त्यामुळे हा जो उपक्रम कृषी विभागाने घेतला आहे तो खूप चांगला आहे। मी पंचरत्न पौष्टिक वडी बनवलेले आहे 5 भाज्यांपासून। जे साहित्य आहेत ते अगदी घरगुती साहित्य म्हणजे मिक्स पिठं, मिक्स सगळे भाज्या म्हणजे आत्ताच्या ह्यानं जंक फूडमुळे मुलं खाल्ले जात नाहीत बाकीच्या भाज्या वगैरे, मग ते असं जर बनवून दिलं तर मुलं अगदी आरामात खातात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।